महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. गॅस टंचाई व काळा बाजाराविरोधात नंदुरबार येथे वंचित बहुजन आघाडीचे तीव्र आंदोलन. देशात व राज्यात सुरू असलेल्या गॅस टंचाई, वाढते दर व काळा बाजार यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात गॅस दरवाढ त्वरित कमी करावी, काळा बाजारावर कठोर कारवाई करावी, तसेच नागरिकांना सुरळीत गॅस पुरवठा करण्यात यावा अशा विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी माननीय अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. हे आंदोलन माननीय प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशान्वये पार पडले. जिल्हाध्यक्ष पाऊभा आखाडे व जिल्हा युवक अध्यक्ष लक्ष्मण आबासाहेब निकुंभ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला आघाडीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या राणीताई गावित, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कल्पनाताई गावित, जिल्हा प्रवक्ते सुनील कोळी तसेच नवापूर तालुक्याचे युवा तालुका अध्यक्ष उमेश बापू पवार उपस्थित होते. तसेच गौरव अशोक नगराळे, युवा उपाध्यक्ष अजय देवा चव्हाण, युवा उपाध्यक्ष वसंत पेंढारकर, तालुका प्रवक्ते रवींद्र सुरेश मोरे, तालुका प्रसिद्धी प्रमुख योगेश खैरनार, उपप्रसिद्धी प्रमुख सुमित पवार, कार्याध्यक्ष सागर बेडसे, सदस्य धर्मा कुराडे तसेच जिल्हा व तालुकास्तरील इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून काळा बाजार सुरू असल्याचा आरोप करत आंदोलकांनी प्रशासनाकडे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. आंदोलकांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की गॅस टंचाई तात्काळ दूर करावी, काळा बाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि सर्वसामान्य नागरिकांना त्वरित दिलासा द्यावा. या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य ती पावले उचलावीत अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. बेधडक मी मराठी न्यूज साठी सुमित गिरासे, नंदुरबार. संबंध होते ते कुठेतरी तुटल्यामुळे आपल्याकडे ते इंधन पोहोचत नाही. त्याच्यामुळे आपल्याला जो आदेश मिळाला त्या आदेशाचं पालन करून आपण या ठिकाणी आज आंदोलन केलेले आहे आणि पुढे देखील आदेशाचं पालन करून आंदोलन करत राहू व जनसामान्यांचे जे समस्या असतील त्याच्याकडे पूर्णतः लक्ष दिलं जाईल आणि आंदोलन पुढे करतच राहू. जय भीम, जय संविधान, जय भारत. 2026 रोजी नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर याच्या खाली आम्ही माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत. तर या आमच्या ज्या काही मागण्या आहेत मगाशी वाचून दाखवल्यात त्या मागण्या पूर्ण व्हाव्यात अशी आम्ही साहेबांना विनंती केलेली आहे. आणि या ठिकाणी पूर्ण नंदुरबार जिल्ह्यातून, नवापूर तालुक्यातून, अजून इतर तालुक्यातून सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी आगमनाबद्दल मी त्यांचं स्वागत करतो आणि आभार मानतो. जय भीम, जय भारत.